महत्त्वाची बातमी आहे। राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची बैठक संपली आहे। 1 नोव्हेंबरच्या मोर्चात मतदारांचा रोष दिसू द्या असे आदेश आहेत राज ठाकरेंचे। पदाधिकाऱ्यांना तसे आदेश जारी करण्यात आले आहेत। निवडणूक आयोगाचा कारभार तरुणांसमोर पारदर्शकपणे मांडा असा राज ठाकरे आदेश देतात। सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत लोकांशी उघडपणे बोला असं देखील राज ठाकरेंनी म्हटलंय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जातोय आपले प्रतिनिधी भूषण यांच्याकडे। भूषण, राज ठाकरेंनी नेमके काय काय आदेश दिले? नक्कीच लागवी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या बैठकीमध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांना अनेक काही मार्गदर्शक असे सल्ले दिलेले आहेत, अनेक सूचना केलेल्या आहेत। एकंदर 1 नोव्हेंबरला जो मोर्चा पार पडणार आहे त्या मोर्चामध्ये सर्व विरोधी पक्ष त्यामध्ये समाविष्ट होणार आहेत आणि एकंदर या बैठकीमध्ये या संपूर्ण मोर्चामध्ये कशाप्रकारे मनसे ही समोर जाणार आहे, या संपूर्ण मोर्चामध्ये कशाप्रकारे आपली भूमिका मांडणार आहे या संदर्भात ही बैठक सध्या पार पडलेली आहे। या ठिकाणी एकंदर लोकसभा विधानसभा या संपूर्ण निवडणुकीमध्ये कशाप्रकारे मतदार यादीमध्ये घोळ झाला, कशाप्रकारे दुबार मतदार झालं, असे अनेक मुद्दे हे लोकांपर्यंत पोहोचवा, घरोघरी असे मुद्दे पोहोचवा, प्रेझेंटेशनच्या माध्यमातून हे सर्व मुद्दे पोहोचवा अशा प्रकारे थेट आदेश हे राज ठाकरेंनी दिलेले आहे। त्यासोबतच लोकांचा जो रोष आहे तो अगदी या संपूर्ण मोर्चामध्ये दिसावा असं देखील सूचना या संपूर्ण राज ठाकरे यांनी दिलेल्या आहेत। त्यामुळे या संपूर्ण मोर्चामध्ये कशाप्रकारे राज ठाकरे यांचा जो पक्ष आहे तो कशाप्रकारे आपली एक वेगळी छाप पाडणार आहे ते सध्या आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। एकंदर या मोर्चामध्ये एकंदर जी गर्दी जमणार आहे ती गर्दी कशाप्रकारे आपली भूमिका मांडेल, कशाप्रकारे संपूर्ण मोर्चाला सामोरे जाणार आहे या संदर्भात अनेक मुद्दे या संपूर्ण बैठकीत आज आपल्या सध्या चर्चेला गेलेले पाहायला मिळाले। आणि एकंदर या संपूर्ण मोर्चामध्ये जे नागरिक पोहोचतील त्यांनी सर्वांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा असा देखील सल्ला राज ठाकरे यांनी दिलेला आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी होऊ नये अशा देखील अनुषंगाने आजची बैठक पार पडलेली आहे। त्यामुळे आजची बैठक सध्या अजून सुरू आहे, त्यामुळे या बैठकीत अजून पुढे काही समोर काही पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। या संपूर्ण बैठकीनंतर स्वतः बाळा नांदगावकर हे या बैठकीनंतर स्वतः माध्यमांशी बोलणार आहेत, त्यामुळे आपली भूमिका ते पुन्हा मांडतील। त्यामुळे अजून काही वेळ आपल्याला वाट पाहावी लागणार आहे। मात्र अजूनही बैठक सुरू आहे। स्वतः राज ठाकरे हे आपल्या पदाधिकाऱ्यांना काही सल्ले, काही मार्गदर्शक तत्वे सांगताना पाहायला मिळत आहेत। लागवी अगदी धन्यवाद भूषण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।